नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र या विषयाचा सराव परीक्षेचा पेपर पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न कशा प्रकारे विचारला जातात, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स आहे हे सर्व काही माहित होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। तर सुरुवातीला जी प्रश्नपत्रिका आपल्याला दिलेली असते तर त्यामध्ये सूचना अगोदर वाचायच्या। तर पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। यानंतर दुसरी सूचना आहे उजवीकडील अंक गुण दर्शवितात आणि तिसरी सूचना आहे प्रत्येक नवीन प्रश्नाची उत्तरे जे आहेत ते नवीन पानावर लिहावीत। अशा प्रकारच्या सूचना आहेत। तर 80 गुणांचा हा पेपर आहे। चला तर आता प्रश्न आपण पाहूयात। पहिला प्रश्न यामध्ये दिलेला असतो। प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय रिकाम्या जागी लिहून विधाने पूर्ण करा। तर हा प्रश्न 5 गुणांसाठीचा आहे। यामध्ये पहिले विधान आहे आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो। पर्याय आहेत शिक्षण, लोककल्याण, सक्षमीकरण। तर यामध्ये अचूक पर्याय आहे सक्षमीकरण। दुसरे विधान आहे विविधते एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य रिकाम जागाशी निगडित आहे। पर्याय आहेत पंचायत राज, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र ही संकल्पना। तर अचूक पर्याय राष्ट्रीय एकात्मता। यानंतर तिसरे विधान आहे भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार रिकाम जागा या देशाबरोबर केला। पर्याय आहेत चीन, बांगलादेश, पाकिस्तान। अचूक उत्तर आहे बांगलादेश। यानंतरचे विधान आहे चौथे नीती आयोगाची स्थापना रिकाम जागा साली करण्यात आली। पर्याय 1950, 1960, 2015। तर अचूक पर्याय 2015। पाचवे विधान आहे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना रिकाम जागा या देशासंदर्भात वापरली जाते। पर्याय आहेत भारत, चीन, फ्रान्स। अचूक पर्याय आहे चीन। तर अशा प्रकारे या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे तो संपलेला आहे 5 गुणांसाठीचा। तर पहिल्या प्रश्नामधीलच आता उपप्रश्न दुसरा आपण पाहणार आहोत। ब खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। तर अशा प्रकारचा प्रश्न हा 3 गुणांसाठीचा राज्यशास्त्र या विषयामध्ये विचारला जातो। तर 3 या ठिकाणी आपल्याला यामध्ये उपप्रश्न दिलेले आहेत आणि 4 जोड्या दिलेल्या आहेत। तर त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी जी आहे ती शोधून त्यामध्ये दुरुस्त करून ते पुन्हा लिहायची असते। चला तर पहिला उपप्रश्न यामधील पाहूया। नाटो युरोप, त्यानंतर आहे ANZUS आफ्रिका, तिसरा आहे SEATO दक्षिण पूर्व आशिया आणि चौथा आहे CINTO पश्चिम आशिया। तर यामध्ये चुकीची जोडी जी आहे तर ती आहे दुसरी ANZUS आफ्रिका। तर यामध्ये आपल्याला दुरुस्त करायची आहे ANZUS ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका। आफ्रिकेच्या जागी आपल्याला लिहायचं आहे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका। यानंतर दुसरा उपप्रश्न पाहू। जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया, तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा, लिट्टे, राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370 आणि IAS भारतीय प्रशासन सेवा। तर यामध्ये यामध्ये तिसरा जो पर्याय आहे, तिसरी जी जोडी आहे तर ती चुकीची आहे। राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370 नाही। तर या ठिकाणी लिहायचं आहे 1961। इथं येणार आहे 1961 राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961। यानंतर तिसरा उपप्रश्न आहे जन्म मृत्यूचा दाखला देणे, प्रशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, बिगर राजकीय अभिकर्ते, कामगार संघटना, राजकीय संस्था, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय संस्था। तर या प्रश्नामध्ये चुकीची जोडी कोणती आहे ती आपण मला कमेंट करायची आहे। यानंतर प्रश्न पहिला क असतो, हा 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे। आपण पहिला प्रश्न पाहिला, प्रश्न पहिला 5 गुणांसाठीचा आहे, प्रश्न पहिला ब 3 गुणांसाठीचा आहे आणि प्रश्न पहिला क हा जो आहे तो 4 गुणांसाठीचा आहे। तर प्रश्न कसा आहे पहा। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिले विधान दिलेले आहे पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राष्ट्रांनी अमेरिकी रिकाम जागा तत्वावर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली। पर्याय आहेत अध्यक्षीय लोकशाही, ब संघराज्य व्यवस्था, क प्रजासत्ताक व्यवस्था आणि ड आहे उदारमतवादी लोकशाही।
तर यामध्ये अचूक पर्याय आहे उदारमतवादी लोकशाही. यानंतर दुसरे विधान आहे 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह. पर्याय आहेत अ. द्विध्रुवीयतेचा अस्त, ब. आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय, क. अलिप्ततावादाचा अंत आणि ड. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ. द्विध्रुवीयतेचा असतो. यानंतर तिसरे विधान आहे रिओ दी जानेरिओ अर्थ समिट 1992 रिकाम जागा यावर लक्ष केंद्रित करतो. पर्याय आहेत अ. पर्यावरण आणि विकास, ब. आण्विक प्रसारबंदी, क. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ड. लिंगभाव निगडित समस्या. तर अचूक पर्याय आहे अ. पर्यावरण आणि विकास. चौथे विधान आहे मास्त्रिक्ट करार संदर्भ रिकाम जागा. पर्याय आहेत अ. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युरोपीय संघ, अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप, ब्रिक्सची स्थापना. तर अचूक पर्याय युरोपीय संघ. यानंतर प्रश्न पहिला ड हा 4 गुणांसाठीचा आहे. यामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचा आहे पहा. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहिले विधान आहे भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते. तर यासाठी संज्ञा आहे नीती आयोग. नीती आयोग. पहिल्याचं उत्तर काय नीती आयोग. दुसरं आहे जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य. सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर. तिसरा आहे जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करण्याचे साधन. परराष्ट्र धोरण. तिसऱ्याचं उत्तर परराष्ट्र धोरण. यानंतर यामध्ये चौथं जे विधान आहे त्याचं उत्तर काय येईल, त्यासाठी कुठली संकल्पना आहे ते आपण मला कमेंट करायचं आहे. यानंतर प्रश्न पहिला ई आहे गटातनं बसणारा शब्द ओळखावा लिहा. 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहिला गट दिलेला आहे मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट, ग्रामोफोन. तर यामध्ये ग्रामोफोन हा गटातनं बसणारा शब्द आहे. दुसरा आहे दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. तर यामध्ये आहे राष्ट्रवाद. त्यानंतर तिसरा जो आहे तर तिसऱ्यामध्ये गटातनं बसणारा शब्द कोणता आहे ते आपण मला सांगायचं आहे, कमेंट करायचं आहे. चौथा आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, लोकपाल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. तर यामध्ये आहे लोकपाल. यानंतर प्रश्न दुसरा. प्रश्न पहिला इथं संपलेला आहे. आता प्रश्न दुसरा. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. संकल्पना चित्र आपल्याला दिलेलं आहे सुशासनाची मूल्य. 4 आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. कायदे राज्य, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, सहभागात्मक आणि उरलेले 4 जे आपल्याला शोधायचे आहेत. तर या ठिकाणी येणार आहे समावेशकता, सहमतीदर्शक, उत्तरदायित्व, परिणामकारकता आणि कार्यक्षमता. यानंतर प्रश्न दुसरा ब आहे खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. नकाशा या ठिकाणी दिलेला आहे सोव्हिएत रशियामधील पूर्वीचे देश या संबंधीचा हा नकाशा आहे. तर यामध्ये प्रश्न पहिला आहे सोव्हिएत रशियातील सर्वात मोठे घटक राज्य कोणते. तर नकाशामध्ये आपल्याला दिसत आहे की सर्वात मोठे घटक राज्य जे आहे ते कझाकस्तान आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे तुर्कमेनिस्तानच्या सीमा कोणत्या प्रदेशाला लागून आहे. तुर्कमेनिस्तान आता कुठं आहे, हे इथं आहे तुर्कमेनिस्तान. त्याच्या सीमा कोणत्या प्रदेशाला लागून आहेत. तर उझबेकिस्तान या प्रदेशाला लागून आहेत. यानंतर तिसरा आहे सोव्हिएत रशियातील पश्चिमेकडील 2 देशांची नावे लिहा. तर हे सर्व जे आहेत हे पश्चिमेकडील देश आहेत, लिथुआनिया, बेलारूस. यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा सोव्हिएत रशियातील पूर्वेकडील 2 घटक राज्यांची नावे लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते आपण मला कमेंट करायचं आहे. यानंतर प्रश्न तिसरा असतो 10 गुणांसाठीचा. 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. प्रश्न कशा प्रकारचा असतो पहा. खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. आपल्याला चूक की बरोबर एवढंच सांगायचं नाही तर त्याचं कारण सुद्धा लिहायचं आहे. यामध्ये पहिलं विधान आहे जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.
दुसरा आहे नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. तिसरा आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. चौथा आहे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. यानंतर प्रश्न यातीलच 5वा आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. 6वा आहे निधी पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे महत्त्व वाढले आहे. 7वा आहे 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यानंतर प्रश्न चौथा असतो 9 गुणांसाठीचा. 3 प्रश्न यामध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. प्रश्न कशा प्रकारचा आहे पहा. खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न आहे. यामध्ये 1 आहे गरिबी आणि विकास, 2 राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता, 3 सुशासन आणि ई प्रशासन, 4 जागतिकीकरण आणि संस्कृती, 5 गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. यानंतर प्रश्न 5वा खालील विषयावर तुमचे मत मांडा. 12 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे आणि यामध्ये 3 आपल्याला सोडवायचे आहेत. यामध्ये पहिला दिलेला आहे हिंदी महासागरात भारताची भूमिका. दुसरा आहे ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. 3 आहे शांतता स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. चौथा आहे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. 5वा आहे जागतिकीकरणाला नववसाहतवाद संबोधतात. यानंतर प्रश्न 6वा आहे 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. प्रश्न कशा स्वरूपाचा आहे पहा. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा. दुसरा आहे समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. तिसरा आहे राज्याच्या सार्वभौमत्वाला असलेली आव्हाने स्वधारण स्पष्ट करा. आणि चौथा आहे जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. यानंतर प्रश्न 7वा आहे 10 गुणांसाठीचा शेवटचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे पहा. खालीलपैकी कोणत्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे इथं आपल्याला दिलेले आहेत. 150 ते 200 शब्दामध्ये याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. मुद्दे आहेत अ भौगोलिक घटक, ब ऐतिहासिक घटक, क आर्थिक घटक, ड राजकीय घटक, ई आंतरराष्ट्रीय व्यवस्था. यानंतर दुसरा प्रश्न आहे युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. यामध्ये अ आहे इतिहास, ब युरोपीय आयोग, क आहे युरोपियन संसद, ड युरोपियन परिषद आणि ई युरोपियन न्यायालय. तर मित्रांनो अशा प्रकारे इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाची सराव परीक्षेचा पेपर आपण पाहिलेला आहे. यावरून आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील याचा अंदाज हा नक्कीच आलेला असेल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे ही जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून आपण ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करावी आणि त्याचा सराव करावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.